मित्रांनो, सर्वात आधी इंस्टाग्राम पेज बघा. या व्यक्तीने फक्त मिशो अफिलिएट प्रोग्राम जॉईन करून दिवसाला फक्त रील्स अपलोड करून ते पण एआयच्या मदतीने महिन्याला एक चांगली इन्कम जनरेट करतोय. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने मिशो अफिलिएट प्रोग्राम कसा जॉईन करायचा, त्यानंतर अफिलिएट लिंक कशा पद्धतीने क्रिएट करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एआयच्या मदतीने तुम्ही रील्स कशा पद्धतीने अपलोड करू शकतात, हे सगळं मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही दिवसाला 2 ते 3 तास या कामासाठी देऊ शकत असाल, मग तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा कॉलेज स्टुडंट, तर तुम्ही नक्कीच या मार्गाचा यूज करून घर बसल्या एक चांगली इन्कम जनरेट करू शकतात. नमस्कार मित्रांनो, मी हाय विनीता आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉगर विनीता यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे मिशो अफिलिएट प्रोग्राम जॉईन करायचा आणि हे खूप सिंपल आहे. मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवते. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला क्रोमवर जाऊन मिशो क्रिएटर क्लब असं सर्च करायचं आहे. त्यानंतर जी काही पहिली लिंक येईल तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं सिंपली. आता इथं जॉईन द प्रोग्राम असं तुम्हाला बटन दिसत असेल, त्या बटनावर सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आता जसं की मी माझा मोबाईल नंबर टाकते तिच्यात. त्यानंतर जो काही OTP तो तुम्हाला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. तर आता तुमच्या समोर नाही का मिशो अफिलिएटचं म्हणजे प्रोग्रामचं डॅशबोर्ड वगैरे ओपन होऊन जाईल. आता इथं सर्वात पहिले ते म्हणताय की इथं तुम्ही तुमचं इंस्टाग्राम कनेक्ट करू शकतात. त्यानंतर दुसरं कमिशन लिंक वगैरे. त्यानंतर इथं खाली होम पेजचं ऑप्शन दिसतोय. त्यानंतर परफॉर्मन्स. आता परफॉर्मन्समध्ये तुम्हाला नाही का तुमचं जे काही म्हणजे रेव्हेन्यू वगैरे किती इन्कम तुम्ही जनरेट केली ते दिसेल. त्यानंतर पेमेंट्स वगैरेचं पण तुम्ही म्हणजे करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आता इथं खाली तुमचं जे काही अफिलिएट लिंक वगैरे असेल किंवा ऑटो DM ते तुम्हाला इथे दिसून जातील. आता माझं नवीन अकाउंट मी ओपन करते, सो माझं इथं काहीच दिसत नाहीये. तर आता आपण सर्वात पहिले बघूया अफिलिएट लिंक कशा पद्धतीने क्रिएट करायची. सिम्पली तुम्हाला गेट कमिशन लिंक या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आता तुम्हाला म्हणजे प्लॅटफॉर्म चूज करायचा, जसं की इंस्टाग्राम स्टोरीमध्ये करायचं आहे की यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ, फेसबुक पोस्ट किंवा इंस्टाग्राम रील. तर आता सगळ्यात पहिले मी इंस्टाग्राम स्टोरीसाठी म्हणजे ट्राय करून बघते. आता तिच्यावर क्लिक करायचं. हिच्यात म्हणजे जे काही आपण ऑर्डर केलेले म्हणजे मिशोच्या थ्रू म्हणजे प्रोडक्ट वगैरे ते पण आपल्याला दिसतील किंवा जे काही आपण विश लिस्टमध्ये केलेलं असतं ते पण तुम्हाला दिसतील. किंवा तुम्हाला हे नाही घ्यायचे तर तुम्ही डायरेक्टली तुम्हाला दुसरं जे काही प्रोडक्ट घ्यायचे त्याची तुम्ही इथं सिम्पली लिंक वगैरे पण पेस्ट करू शकतात. आता मी दुसऱ्या विंडोमध्ये मिशो ओपन करून तुम्हाला दाखवते. आता जसं की या लिंकवर गेली आणि आता मला म्हणजे ड्रेस वगैरे मागवायचा आहे, सो मी त्या ड्रेस म्हणजे सिलेक्ट केलं. त्यानंतर मला हा ड्रेस म्हणजे आवडतोय, सो मी आता हिच्यावर सिम्पली क्लिक करते आणि याची जी काही लिंक आहे ती कॉपी करून डायरेक्टली हिच्यात अफिलिएट लिंकमध्ये हिच्यात पेस्ट करून देईल. आता ही जी लिंक आहे ती मी पेस्ट केलेली आणि डन करून द्यायची तुम्हाला. आता ही जी काही तुम्हाला लिंक वगैरे दिसते प्रोडक्ट वगैरेची ती म्हणजे सिम्पली तुम्हाला कॉपी करायची आणि ही जी काही लिंक आहे ती तुमची मिशो अफिलिएट लिंक आहे. आता तुम्ही जर ही लिंक दुसऱ्या कोणाला शेअर केला आणि हिच्या थ्रू कधी कोणी बाय वगैरे केलं, परचेस वगैरे केलं तर त्याचं डायरेक्ट कमिशन तुमच्या बँक खात्यात येईल. सो तुम्हाला सिम्पली लिंक कॉपी करून घ्यायची. आता तुम्हाला समजलं असेल की मिशो अफिलिएट लिंक कशा पद्धतीने जनरेट करायची. जसं मी सुरुवातीला म्हणजे सिलेक्ट केलं होतं की मला इन्स्टा स्टोरीमध्ये म्हणजे हे करायचं, तर मी इथून डायरेक्टली स्टोरीला पण ही लिंक वगैरे ॲड करू शकते या प्रोडक्टची. त्यानंतर डायरेक्टली आपण आता होम पेजवर जाऊया. आता याच्यात तुम्हाला म्हणजे दिसेल की आता जसं मी म्हणजे जे काही अफिलिएट लिंक तयार केली म्हणजे ह्या एका प्रोडक्टची ते तुम्हाला इथे दिसून जाईल तुमचं अफिलिएट लिंकच्या सेक्शनमध्ये. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचं, जसं बाकी क्रिएटर म्हणतात की आमच्या रीलमध्ये स्पेसिफिक वर्ड्स कमेंट वगैरे करा, आम्ही त्याची डायरेक्ट तुम्हाला लिंक वगैरे प्रोडक्टची देऊन देऊ. आता ते कशा पद्धतीने करतात तर ते इन्स्टाला म्हणजे ऑटो DM कनेक्ट करून ते करतात. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं सिम्पली रिकनेक्ट इंस्टाग्राम या बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यात तुम्हाला तुमचं जे काही म्हणजे युजर नेम पासवर्ड वगैरे आहे इंस्टाग्रामचं लॉग इन डिटेल्स ते टाकून घ्यायचे. आता मी माझे इंस्टाग्राम पेज मिशोसोबत कनेक्ट करून घेतलेले आहे. आता याच्यात तुम्हाला म्हणजे वर्ड्स वगैरे दिसत असतील, जसं बाकी क्रिएटर सांगतात लिंक, प्राइस, डिटेल्स, DM वगैरे ते तुम्ही याच्यात बघू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही आपण अफिलिएट लिंक वगैरे त्या ड्रेसची तयार केलेली आहे त्या म्हणजे लिंकवर क्लिक करायचे. आता आपण ही इमेज जी काही आहे ती सेव्ह करून घेऊ, कारण की आपल्याला AIच्या मदतीने रील पण तर बनवायची. सो त्याच्यासाठी आपल्याला इमेज लागेल, तो आपण ती इमेजवर क्लिक करून सिम्पली सेव्ह करून घ्यायची. मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की मिशो अफिलिएट प्रोग्राम कशा पद्धतीने जॉईन करायचे, इंस्टाग्राम पेज कशा पद्धतीने कनेक्ट करायचं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही मिशोच्या यादी तेच फोटो व्हिडिओ जर तुमच्या पेजवर टाकले तर त्यामुळे कॉपीराइट इश्यू येऊ शकतो. सो त्यासाठी तुम्हाला एका AI टूलचा यूज करायचे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. त्याचं नाव आहे clair.ai. आता मी तुम्हाला ते डायरेक्टली करून दाखवते.
तुम्हाला सिम्पली गुगलवर जाऊन ते पहिले लिंकवर क्लिक करून द्यायचं। या टूलचा यूज करून आपण एआयच्या पद्धतीने रील्स बनवणार आहे। सो आता बघा, हिच्यात सर्वात आधी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जास्त काही करायचं नाही मित्रांनो, इथं प्लसचा आयकॉन दिसेल, त्या प्लसच्या आयकॉनवर म्हणजे क्लिक करायचं आहे सिम्पली। त्यानंतर आपली जी काही इमेज आहे ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची। आता जसं की आपण ती डाउनलोड केलेली होती ही राईट, ती इमेज आपल्याला याच्यात करून घ्यायची अपलोड। सिलेक्ट वन ॲसेट, ओके। आता आपली जी काही इमेज आहे ती आपण अपलोड केली, त्यानंतर तुम्हाला सिम्पली कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, इथं ऑलरेडी खूप सारे मॉडेल वगैरे दिलेले आहे, आपण ते पण घेऊ शकतो, किंवा इथं दुसरा ऑप्शन आहे माय मॉडेल म्हणून, आपण हा पण ऑप्शन म्हणजे स्वतःचं पण करू शकतो। बट आता सध्याला मी म्हणजे ह्या मुलीला घेते। सो हिच्यात पण म्हणजे त्यांनी खूप साऱ्या वेनी म्हणजे अँगलने केलेलं आहे, फ्रंट साईडने, बॅक साईडने। सो तुम्हाला कोणत्या वेनी करायचे ते तुम्ही म्हणजे डिसाईड करा। त्यानंतर सिम्पली तुम्हाला हिच्यात प्रॉम्प्ट वगैरे द्यायचं आहे, जसं की यांनी ऑलरेडी दिलेलं आहे मिनिमिस्टिक स्टुडिओ बॅकग्राऊंड वगैरे। सो मी आता जस्ट अप्लाय ऑपरेशन या बटनावर क्लिक करून देते। आता एआय वगैरे काम करतंय मित्रांनो। सिम्पली तुम्हाला इमेज टू व्हिडिओ या ऑप्शनवर येऊन जायचं आणि त्यात तुम्हाला प्रॉम्प्ट वगैरे टाकायचं आहे आणि देन मग ते त्याचं काम करायला लागून जाईल। आता आपला व्हिडिओ तयार झालेला आहे मित्रांनो, तो मी तुम्हाला प्ले करून दाखवते। खतरनाक पद्धतीने म्हणजे एआयच्या थ्रू आपण रील्स वगैरे पण बनवून म्हणजे पोस्ट करू शकतो। आता तुम्हाला म्हणजे सिम्पली समजलं असेल की कशा पद्धतीने आपण एआयचा यूज करून रील्स वगैरे बनवायच्या। आता आपलं जे काही नेक्स्ट काम आहे ते म्हणजे आपल्याला डेली बेसिसवर काम करायचं आहे, रील्स अपलोड करायचे, आणि ते कशा पद्धतीने करायचं विदाऊट तुम्ही तुमचा फेस रिव्हील न करता पण देखील करू शकतात, आणि ते मी तुम्हाला पूर्ण लाईव्ह पद्धतीने दाखवलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जे काही आपली म्हणजे व्हिडिओ वगैरे जनरेट झालेला आहे, तो तुम्हाला सिम्पली इथं डाउनलोडचं ऑप्शन दिसत असेल, त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायची, आणि तुम्ही तुमच्यानुसार मग ते अपलोड वगैरे करू शकता। आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।